महानंदाचे चेअरमन कोण होते? विखे पाटलांचे मेहुणे होते, असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलंय। राज्य सरकारची डेअरी चालू शकत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। तर राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय, माहिती न घेत आरोप करण्याची ही पद्धत आहे। राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। तर आरोप सिद्ध न झाल्यास राऊतांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी। राजेश पराजडेंचं संजय राऊतांना हे आव्हान आहे। या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे। उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे 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 पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। शेकडो कर्मचारी आहेत तिथे। काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेवण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा। तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची। स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे। या राज्यातील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, म्हणजे माहिती घ्यायची नाही आणि बेतर आरोप करायचे। महानंदा मुंबईतच राहणार आहे, ती राज्याची संस्था राहणार आहे, फक्त आज अडचणीत सापडलेली आहे म्हणून तिला आता मदत करण्याचा आपण निर्णय केला आहे। संचालक मंडळाने राजीनामा देऊ केलेला आहे, त्यांची बैठक मी सोमवारी बोलवलेली आहे। पहिला कामगारांचा प्रश्न आता आपण सोडू आणि मग एनडीडीबीची आटच होती ती, त्याप्रमाणे संचालक मंडळ राजीनामा द्यायला तयार आहेत आणि त्यामुळं अशी कुठली अडचण त्याच्या मागे आता राहिलेली नाही आहे। मला वाटतं संजय राऊतांची टीका टिप्पणी फारशी मनावर घेणारी नसती। एक तर त्यांच्या सामाजिक संतुलन बिघडलं असल्याचे अनेक राज्यातले ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्याबाबत मत व्यक्त केलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी राजेश पराजडेंच्या काळात भ्रष्टाचार झालेला असेल तर हे सिद्ध करावं। मी सहकारातलं राजकारणातून निवृत्ती घ्यायला मी तयार आहे, आणि सिद्ध नाही झालं तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी अशी माझं आव्हान राहील।